आणि एक महत्त्वाची बातमी आहे। आठवड्याच्या सुरुवातीला चाकरमानी वाहतूक कोंडीत अडकल्यात। मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते। वाहनांच्या 4 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। घाटकोपरपासून चेंबूर सायनच्या दिशेने सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते। वीकेंड संपल्यावर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते। मी सध्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारा जे ट्रॅफिक आहे ते घाटकोपरच्या दिशेने पूर्णपणे खोळंबलेलं आहे आणि वाहनांच्या लांबच्या लांब रांगा ज्या आहेत त्या आपल्याला लागलेल्या पाहायला मिळतात। जवळपास 3 ते 4 किलोमीटरपर्यंत हे वाहतूक जाम आहे आणि आपण पाहतोय की घाटकोपरपासून ते सुमननगर जंक्शनपर्यंत आणि पुढे सायन बीकेसी पर्यंत हे ट्रॅफिक अशाच पद्धतीने पूर्णपणे खोळंबलेला आहे। दररोज अशाच पद्धतीने मुंबईकरांना या ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागतो आणि यातून मार्ग काढावा लागतो। मात्र वाहतूक विभागाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना याबाबत करण्यात येत नाही। आपण पाहतोय दुसरा जो रस्ता आहे तो पूर्णपणे मोकळा आहे, पण मुंबईच्या दिशेने जे जाणारं ट्रॅफिक आहे ते आज सकाळपासूनच अशाच पद्धतीने खोळंबलेलं आहे आणि त्यामुळे लाखोंचं पेट्रोल मुंबईकर जात आहे, तर दुसरीकडे त्यांचा वेळही वाया होतोय। सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।